तर मराठा आरक्षण, मनोज जरांगेंचं आंदोलन या सगळ्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांच्याशी आपल्याला बातचीत करायची. सिद्धार्थ शिंदे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आधी तर सिद्धार्थ शिंदेजी, आपलं पुढारी न्यूज मध्ये स्वागत. नमस्कार. सर, सर्वात आधी जो प्रश्न पडतोय की सर्वोच्च न्यायालयाचे वकील म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारावा लागतो. राज्य सरकारनं जरी जरांगेंच्या मागण्या मान्य केल्या, न्यायालयीन पातळीवर या ज्या मागण्या आहेत त्या मान्य झाल्यानंतर तो निर्णय टिकू शकतोय का? बघा, आता आता कसं आहे की हे सगळं आपलं करून झालेलं आहे, न्यायालय वगैरे. हो. आता ह्याला घटना दुरुस्ती शिवाय पर्याय नाहीये. माझं हे का म्हणणं आहे, कारण 72% आरक्षण हे महाराष्ट्रात आहे. त्यात 30-32% हे ओबीसी, व्हीजेएनटी, मग 20% SC ST, ते तर आपल्याला राज्यघटनेने दिलेलं आहे. 20% जे SC ST आहे. मग EWS आरक्षण आहे, EWSचं पण आरक्षण आहे. आणि आता SCBC मध्ये जे मराठा आरक्षण दिलेलं आहे ते कोर्टात प्रलंबित आहे, ते प्रकरण आहे. तर आता घटना दुरुस्तीशिवाय ह्याला काय पर्याय राहिलेला नाही. कारण राज्य सरकार काय म्हणतंय, त्यांना सध्याचं ओबीसी आरक्षण याला धक्का द्यायचा नाहीये. तर मग आता घटना दुरुस्तीच तुम्हाला करावी लागेल. आणि घटना दुरुस्ती जर केली तर ती पूर्ण देशाला लागू होईल. मग जाट समाज, पटेल समाज, कापू समाज, वेगवेगळ्या राज्यातले, त्यांना सगळ्यांना आरक्षण द्यावं लागणार. आणि जे जरांगे पाटलांची मागणी आहे त्याला स्वतः गव्हर्नमेंटनीच सगळे सोयऱ्यांचा GR आणला, त्यांनी उपसमिती नेमली, त्यांनी न्यायमूर्ती शिंदेच्या खाली एक समिती नेमलेली आहे. आता त्या समितीला तुम्ही एक्सटेन्शन दिलेलं आहे 30 जून पर्यंत, पुढच्या वर्षी. तर त्या समितीने मग तो समाविष्ट करावा. म्हणजे ते जुने जे गॅझेट आहेत, हैदराबाद गॅझेट, औंध गॅझेट, त्याचा आधार घेऊन जर तुम्ही काही प्रमाणात मराठा समाजातल्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र देऊ शकला जुने आधार घेऊन, तर मग ते द्यावं लागेल सरकारला. कारण सरकारने हे आता स्वतःवर ओढवून घेतलेलं आहे. आणि माझं काय म्हणणं आहे की जर तुम्हाला 1 महिन्यापूर्वी जरांगे पाटलांनी परमिशन मागितली होती, तुम्ही बरोबर गणेशोत्सवाच्या वेळेसच परमिशन दिली. त्यामुळे सरकारला पण बरेच उत्तरं ह्यात द्यावे लागतील. आणि घटना दुरुस्तीशिवाय आता काहीही पर्याय नाहीये. आणि एक लक्षात ठेवा, जे आरक्षण 27%, जे 30% ओबीसी आरक्षण, ओबीसी व्हीजेएनटी आरक्षण जे आहे, ते इंदिरा साहनी, म्हणजे मंडल कमिशन नंतर इंदिरा साहनी केसमध्ये सुप्रीम कोर्ट म्हणलं होतं. सुप्रीम कोर्टाचं काय म्हणणं होतं की तुम्ही 50%च्या पुढे जर गेला तर तुम्हाला व्यवस्थित कारणं द्यावे लागतील. आता पार्लमेंटला कोणी थांबवलेलं नाहीये. पार्लमेंट घटना दुरुस्ती करून तुम्ही आरक्षणाची मर्यादा वाढवा आणि कायदा आणा. बर सर, तुम्ही 50%ची मर्यादा तोडावी लागेल असं म्हणताय. ते तुम्ही या अर्थाने म्हणताय, जर ओबीसी समाजाला सरकारला दुखवायचं नसेल तर, जर म्हणजे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागूच द्यायचा नसेल तर तुम्ही म्हणताय अगदी बरोबर? हो हो, कारण सरकारचं स्पष्ट म्हणणं आहे. मी काल पण ऐकलं, आज सकाळी पण ऐकलं, सरकारचे मंत्री म्हणतायत की आम्हाला सध्याच्या ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू द्यायचा नाहीये. त्यामुळे आता पर्याय उरत नाही. आता जरांगे पाटलांनी एक नवीन विधान केलंय सर. त्यांनी असं म्हटलंय की आरक्षण देताना सरसकट शब्द, जो त्यांची फार महत्वाची मागणी होती की सरसकट ओबीसी करा, सरसकट शब्द वापरायला जर तुम्हाला अडचण असेल तर कुणबी ही मराठाची पोटजात आहे असा GR काढा, असं त्यांनी म्हटलंय. हे कायदेशीर पातळीवर शक्य आहे का असा GR निघणं? जर सरकारने ठरवलं, जर सरकारची मानसिकता झाली तर हे शक्य आहे कायदेशीर पातळीवर? पण मग सरकारला ओबीसी जो आत्ताचा समाज आहे त्यांचा रोष ओढावून घ्यावा लागेल. सरकार त्याला तयार आहे का? त्यामुळे आता हे कसं आहे, हे मोठं प्रोसेस आहे. एक तर जातनिहाय जनगणना जे सरकारने अनाऊन्स केली आहे 2027 मध्ये, ते जातनिहाय जनगणना करणार आहेत. जी शेवटची जातनिहाय जनगणना झाली होती 1930 मध्ये, ब्रिटिशकालीन भारत सरकारच्या वेळेस. तर ते तुम्हाला एक तर करावं लागेल आणि घटना दुरुस्तीच करावं लागेल. नाहीतर एक पर्याय असा आहे की ज्या ओबीसींना तुम्ही आरक्षण आता सध्या दिलेलं आहे महाराष्ट्रात, त्यात तुम्ही सर्वे करा आणि बघा की त्याचा फायदा त्या लोकांना जर मिळाला असला आणि काही समाज त्यातून बाहेर येऊ शकले, दुसरे समाज त्यात आत जायला, दुसरे काही मग ते करावं. पण ते पॉसिबल नाहीये राजकीय दृष्ट्या. हे एकदा दिलेलं परत घेणं पॉसिबल नाहीये. आणि आता बघा, 13 कोटी ही महाराष्ट्राची लोकसंख्या आहे. त्याच्यात जवळजवळ 3.5-4 कोटी मराठा समाज आहे.
आणि त्यात कुणबी समाज वेगळा. आता बघा, विदर्भात याला काही जास्त महत्व नाहीये, कारण विदर्भात मराठा समाजाचे 90-95% लोक हे कुणबी आहेत. हो. कोकणात पण कुणबी समाज हा प्रबळ आहे. आता मराठवाड्याचा हा प्रश्न आहे आणि काही प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रातला. तर ह्याच्यात कसं आहे, ह्याच्यात इकॉनॉमिक डिस्ट्रेस हा मोठा फॅक्टर आहे आणि तो त्याला सरकारला खूप पुढे जावं लागेल. नुसतं असं स्टॉप गॅप करून. आणि सरकारला काय माझं म्हणणं आहे की तुम्ही जरांगे पाटलांबरोबर चर्चा तर करत राहायला पाहिजे होतं. जर त्यांनी आंदोलन केलं तरच तुम्ही चर्चेला जाता. त्यांना इन्व्हॉल्व्ह करून घ्या, त्यांचं ऐका. गरजवंत मराठ्यांचं जे म्हणतायत, अल्पभूधारक लोकांचं जे म्हणतायत, त्यांना ऐकून तर घ्या तुम्ही. दरवेळेस असं त्यांनी आंदोलन करायचं, तुम्ही लोकांना पाठवायचं, काहीतरी आश्वासन द्यायचं, GR काढायचा, पुढे काहीच होत नाही. त्यामुळे काहीतरी ठोस निर्णय घ्यावा लागेल आणि मुख्यमंत्र्यांना ह्याच्यात स्वतःहून काहीतरी करावं लागणार आहे. दुसऱ्या लोकांना पाठवून नाही, एखाद्या स्वतः मुख्यमंत्र्यांना जाऊन भेट घेणं किंवा डेलिगेशनला त्यांच्याकडे बोलवणं आणि त्यांना नीट समजून सांगणं आणि घटना दुरुस्तीसाठी केंद्र सरकारला सांगणं, हाच आता पर्याय आहे. आपले ज्येष्ठ नेते एक महाराष्ट्रातले जे बोलले होते त्यात तथ्य आहे. घटना दुरुस्तीशिवाय काही पर्याय नाहीये. आणि जे आता सरकार सांगतंय की 2001 आणि 4चा काही बॉम्बे हायकोर्टचे निकाल आहेत की होऊ शकत नाही, ते निकाल त्या वेळेसचे होते, त्या व्यक्तीपुरते होते. जर सरकारने इन प्रिन्सिपल निर्णय घेतला जो ते घेऊ शकत नाही, कारण ते ओबीसी समाजाला दुखवू शकत नाही, तर त्यांनी सरळ प्रपोजल केंद्र सरकारकडे पाठवावं. केंद्र सरकारच्या हातात ते आहे, पण केंद्र सरकार फक्त महाराष्ट्रापुरतं नाही, सगळ्या देशासाठी त्यांना हा कायदा लागू करावा लागेल. जसं मला वाटतं राहुल गांधींचं म्हणणं आहे की ते जर सत्तेत आले तर ते ओबीसींची मर्यादा वाढवतील वगैरे. आता जर ते म्हणतायत तर मग ह्या केंद्र सरकारनी पण ते विचार करायला पाहिजे. नाही तर सरसकट तुम्ही सांगून द्या की हे पॉसिबल नाहीये. पण असं सगळेच आता सगळ्यांनाच अडचण होतीये ना, मुंबईतल्या लोकांना होतीये, मराठा समाजाला होतीये, ओव्हरऑल राज्याला अडचण होतीये. तर ह्यात तोडगा निघणं हे लवकर काढायला पाहिजे आणि ह्याच्यात आता मुख्यमंत्र्यांना स्वतः हात घालावा लागेल, तरच काहीतरी होऊ शकेल. बरं सर, तुमच्या आत्ताच्या उत्तरामधून मला आणखी एक प्रश्न असा पडलाय. तुम्ही जे म्हणालात की ओबीसी समाजाला जे आरक्षण मिळालंय त्यातल्या कोणाकोणाला आता फायदा झालेला आहे, ते बघून त्यांचं आरक्षण कमी करता येईल. हे शक्य मुळात कायदेशीर पातळीवर म्हणजे न्यायालयीन पातळीवर आहे का मग सरकारच्या पातळीवर आहे, राजकीय इच्छाशक्तीवर? हे नक्की अवलंबून कशावर आहे जर असं करायचं झालं तर? हो, हे पूर्णपणे राजकीय इच्छाशक्तीवर आहे. पण ती राजकीय इच्छाशक्ती म्हणण्यापेक्षा प्रॅक्टिकल आहे का ते आजकालच्या? हे मी म्हणलो आहे ते सोपं आहे म्हणायला, पण तसं प्रॅक्टिकली जर तुम्ही इम्प्लिमेंट करायला गेला तर तुम्ही रोष ओढवून घ्याल. आणि मग त्याच्यासाठी सर्वे कुठं आहे? त्याच्यासाठी त्यामुळे माझं म्हणणं आहे की जातनिहाय जनगणना हे सरकारने एक आश्वासन दिलेलं आहे की ती होणार आहे लवकरात लवकर 1-2 वर्षात. जातनिहाय जनगणना एकदा झाली तर मग आपल्याला क्लिअर पिक्चर येईल. बघा, मंडल आयोगाने जेव्हा 27% VP सिंग गव्हर्नमेंटने आरक्षण इम्प्लिमेंट केलं ओबीसी समाजासाठी, त्यावेळेस मंडल आयोगाने पण 1930चे फिगर घेतले होते. तर आता लवकरात लवकर आपल्याला जातनिहाय जनगणना व्हायला पाहिजे पूर्ण देशात आणि मग हे प्रकार सोडवले जातील. आणि ह्याचं कसं आर्थिक प्रॉब्लेम हा जास्त आहे ग्रामीण भागात आणि त्याच्यामुळेच लोकांची मागणी आहे. आणि जरी आपण आरक्षण दिलं, मी आता प्रॅक्टिकली बोलतोय, सरकारी नोकऱ्यांमध्ये, शिक्षणामध्ये तर आता 10% चालू आहे तुर्तास महाराष्ट्रात. ओबीसी समाजात, कुणबी समाज, मराठा समाज जर ओबीसी मध्ये आला तर मग राजकीय तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वगैरे पण आता आरक्षण, शिक्षण आणि नोकऱ्या उरल्या आहेत किती? सरकारी नोकऱ्याच कमी व्हायला लागल्या, सगळं प्रायव्हेट व्हायला लागले. तर हा खूप मोठा विषय आहे जो सरकारला ॲज अ होल ह्याच्यावर चर्चा आणि हे करावं लागेल. स्टॉप गॅप असं काही आश्वासन देऊन काहीही होणार नाहीये. आणि जरांगे पाटलांबरोबर आणि मराठा समाजाबरोबर चर्चा करावी लागेल सरकारला. उपसमिती, मंत्री पाठवून आता मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून त्यांना एक तर बोलवून घ्यावं त्यांच्या डेलिगेशनला मराठा समाजाच्या, किंवा त्यांनी स्वतः जाऊन तिथे चर्चा करावी आणि त्यांना समजून सांगावा विषय. कारण सगळे एकामेकाशी मीडियामध्ये बोलतायत आणि काही लोक त्याचा फायदा पण घेत आहेत, काही लोक अपशब्द वापरतायत वगैरे. हे महाराष्ट्राला शोभण्यासारखं नाही. खरंय सर, तुम्ही जातनीय जनगणनेचा मुद्दा उपस्थित केलात, पण त्याला काही वर्षांचा काळ लागणार आहे. आता आधीच 2 वर्ष जरांगे पाटलांचं आंदोलन झालंय, 6 ते 7 वेळा त्यांनी उपोषण केलंय. ते 2 वर्ष थांबतील असं काही दिसत नाहीये. पण दुसरा जो पर्याय तुम्ही म्हणाला होतात ना, की पार्लमेंटमध्ये, अर्थात देशाच्या पार्लमेंटमध्ये हे सगळं म्हणजे जी 50%ची कॅप आहे, 50%ची मर्यादा आहे, ती वाढवता येईल. ती जर प्रक्रिया करायचं म्हटलं, त्या दिशेनं जर सरकारनं पावलं उचलायला सुरुवात केली आजच्या दिवशी, तर साधारण त्या प्रक्रियेला किती वेळ लागतो, किती काळ जाऊ शकतो, किती महिने, किती दिवस, किती वर्ष जाऊ शकतात?
बघा 20-22% SC ST समाजाला जे आरक्षण आपल्या राज्यघटनेनेच दिलेलं आहे त्याला तर धक्का कोणालाच लावता येणार नाहीये. जे 27% VP सिंग गव्हर्नमेंटनी मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करून हे केलं होतं त्याच्यात आता तुम्हाला कोर्टाचा निर्णय होता. सरकार याच्यावर काहीच बोललेलं नाही. कोर्टाने निर्णय इंदिरा साहनी केसमध्ये दिलाय की तुम्ही आता 50-51% ओलांडू शकत नाही. आता त्याच्यात EWS साठी सरकारने ऑल ओव्हर इंडिया लागू केलंय. सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केली. महाराष्ट्रात काही राज्यात आपण आरक्षण दिलेलं आहे ते कोर्टात प्रलंबित आहे. आता जर घटना दुरुस्ती करायची असली आणि SC ST प्रमाणे OBC समाजाला पण एक फिक्स आरक्षण ऑल ओव्हर इंडिया द्यायचं असलं तर त्याला घटना दुरुस्ती हाच पर्याय आहे. आणि घटना दुरुस्ती तुम्हाला माहित आहे की दोन्ही हाऊसमध्ये ते पास करून घ्यावं लागेल. मग 2/3 स्टेट लेजिस्लेचर्स मध्ये ते पास करून घ्यावं लागेल. एखाद्या वेळेस JPC कडे जाईल. याला तर काही वर्ष लागतील पण सुरुवात तर कुठेतरी आपल्याला करावी लागणार आहे. आणि मला नाही वाटत असे काही आता जसं एकनाथ शिंदेनी एक आश्वासन दिलं होतं त्याच्यात पुढे काय होणार नाही. असे GR आणि नोटिफिकेशन काढून तुम्हाला हे एक तर जर OBC समाज ऑल ओव्हर आणि बघा सगळीकडे मेजॉरिटी कम्युनिटी ज्या आहेत त्या आता आरक्षण मागायला लागल्या. पटेल समाज, जाट समाज, मराठा समाज म्हणजे हा इकॉनॉमिक इश्यू झालेला आहे. इकॉनॉमिक आर्थिक इश्यू झालेला आहे. तो तुम्हाला सोडवावा लागेल आणि ती पूर्ण जबाबदारी सरकारची आहे. आता तुम्ही जर म्हटलं मागच्या सरकारने नाही केलं, मागच्या सरकारने केलं नाही म्हणून ते ऑपोजिशन मध्ये आहेत. आता तुम्ही सत्तेत आहात तुम्हाला मार्ग तर काढावा लागेल. पण तुर्तास तर मला काही ह्याच्यातून असं काही घडेल लवकर या आंदोलनामुळे लगेचच काहीतरी घडेल तर मला काही वाटत नाहीये. राज्यकर्त्यांनाच तिथे जाऊन बोलावं लागेल किंवा त्यांच्या प्रतिनिधींना बोलवून घ्यावं लागेल आणि ओव्हरऑल चर्चा करावी लागेल व्यवस्थितरित्या आणि मग काहीतरी ठोस आश्वासन की आम्ही केंद्र सरकारशी संपर्क करू आणि पूर्ण देशात कसं ह्याचा तोडगा काढला जाईल तेच बघावं लागेल. म्हणजे व्हेरी नेक्स्ट डे काही शक्य नाही असं तुम्ही म्हणताय. आणखी एक प्रश्न आता तुमच्या बोलण्यातून व्हेरी नेक्स्ट डे आपण जर काय केलं ना तर परत 2-4 महिन्यांनी परत आंदोलन होणार आहे. आणि सरकारने स्वतः जर न्यायमूर्ती शिंदेच्या याच्यात कमिटी नेमलेली आहे तर त्यांनी लवकर तो अहवाल द्यावा आणि ते चेक करावं. तिन्ही गॅझेट चेक करून जे कोण आहेत ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत जे आता मराठा समाजात आहेत त्यांना द्यावं लागेल आणि त्यांना मग व्हॅलिडिटी पण द्यावी लागेल आणि त्यांना सध्याच्या OBC मध्येच कारण सरकारने सुरुवात केली होती. सरकारने कमिटी नेमलेली आहे. आता त्या कमिटीला काहीतरी लवकर वेळ थोडी कमी आहे. तुम्हाला एक शेवटचा प्रश्न मला विचारायचा आहे. महाराष्ट्रामध्ये हे सगळं चालू आहे. महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये हे सगळं चालू आहे. तुम्हाला दिल्लीमध्ये देशाच्या राजधानीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे वकील म्हणून या सगळ्याकडे पाहताना कसं वाटतंय. आणि दुसरा प्रश्न त्यालाच जोडून विचारतो. तुम्ही जे म्हणालात मेजॉरिटी कम्युनिटी म्हणजे जाट कम्युनिटी, पटेल कम्युनिटी, मराठा कम्युनिटी हे रस्त्यावर उतरतायत. ही कशाची चिन्ह आहेत? या दोन प्रश्नांची अगदी थोडक्यात उत्तर आहे सर. बघा दिल्लीत तर अजून तसा विषय नाहीये पण दिल्लीत एक चर्चा आहे की अरे लोक मुंबईत आलेत, लोकांचे हाल होत आहेत. म्हणजे मुंबईतल्या लोकांचे पण होत आहेत आणि मराठा समाजाच्या आंदोलन जे करतायत त्यांचे पण होत आहेत. आणि त्यामुळे आता तोडगा ह्याच्यात एकच आहे. मी जसं म्हणलं शेवटी दिल्लीकडेच आपल्याला यावं लागणार आहे. महाराष्ट्र सरकारने जे काय करायचं होतं जे सगळ्या सरकारांनी पृथ्वीराज चव्हाणांनी 18 मध्ये देवेंद्र फडणवीसांनी, एकनाथ शिंदेंनी परत आता देवेंद्र फडणवीसांनी जे काय करायचंय ते केलेलं आहे. माझ्या मते एकामेकाला शिव्या देऊन काही होणार नाहीये. आता केंद्र सरकारने निर्णय घ्यावा लागणार आहे आणि केंद्र सरकार तो लवकर त्यांनी घ्यायला पाहिजे. नाहीतर हे असंच चालत राहतील, आंदोलनं चालत राहतील आणि इकॉनॉमिक इश्यूज जे आहेत आता जी दरी वाढली आहे गरीब आणि श्रीमंतांमधली ती तुम्हाला ऍड्रेस करावी लागणार आहे. हा खूप मोठा व्याप्तीचा विषय आहे. हा काय असे 1-2 दिवसात काहीतरी आश्वासन देऊन काही होणार नाही. परत आपण तिथेच येऊ जिथे आपण आहोत तिथे. बरं, खूप खूप धन्यवाद सिद्धार्थ शिंदे सर. तुम्ही पुढारी न्यूजला वेळ दिलात आणि ही सविस्तर भूमिका पुढारी न्यूजची बोलताना मांडली. त्यासाठी आरक्षणाच्या प्रश्नावर घटना दुरुस्ती हाच पर्याय आहे असं ठोस मत हे सिद्धार्थ शिंदे सर, ज्येष्ठ वकील, सर्वोच्च न्यायालयाचे यांनी मांडलेलं आहे.